बायकोच्या आडून सर्व उद्योग करणाऱ्या आणखी एका मंत्र्याची 6 महिन्यात विकेट पडणार। पक्षाच्या बैठकीत सुप्रिया सुळेंचं विधान। सुळेंचा रोख नक्की कुणाकडे, चर्चेला उधाण। बरं झालं पक्ष फुटला, 2 मुलं असलेल्या बायकोच्या वाहनामध्ये बंदूक ठेवू शकतो अशा फालतू माणसाबरोबर मी काम करणं अशक्य। धनंजय मुंडेंचं नाव न घेता सुप्रिया सुळेंची टीका। विधान परिषद पोटनिवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याचा आजचा शेवटचा दिवस। शिवसेनेतनं चंद्रकांत रघुवंशी उमेदवार तर राष्ट्रवादीच्या उमेदवाराच्या नावाची घोषणा होणं बाकी। अजितदादांच्या राष्ट्रवादीत विधान परिषदेसाठी 75 इच्छुकांचे अर्ज। उमेश पाटील, झिशान सिद्दीकींची नावं आघाडीवर, तर मुंबई बँकेचे उपाध्यक्ष सिद्धार्थ कांबळेंचेही नाव चर्चेत। अजितदादा आणि तटकरेंमधील चर्चेनंतर नावाची घोषणा होण्याची शक्यता। मंत्री जयकुमार गोरेंविरोधात हक्कभंग आणणार, स्वतःला वाचवण्यासाठी गोरेंकडून विधानसभेची दिशाभूल। गोरेंनी अधिवेशनात खोटी माहिती दिली, रोहित पवारांचा आरोप। राज्यभरात बजरंग दलासह हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांकडून आज आंदोलन केलं जाणार। औरंगजेबाची कबर हटवण्याची मागणी, तर हिंदुत्ववादी संघटनांच्या इशाऱ्यानंतर औरंगजेबाच्या कबरीची सुरक्षा वाढवली। सण उत्सवात द्वेष पसरवण्याचं हिंदुत्ववादी संघटनांकडून काम सुरू। आज राज्यभरात होणाऱ्या आंदोलनाच्या इशाऱ्यानंतर वडेट्टीवारांची टीका। भिवंडीत आज शिवरायांच्या मंदिराचं उद्घाटन होणार, सोहळ्याला मुख्यमंत्री उपस्थित राहणार। दरम्यान मंदिरासाठी जवळपास 7 ते 8 कोटी रुपयांचा खर्च। राज्यभरात आज तिथीनुसार शिवजयंती साजरी होणार। विले पार्लेमधील शिवजयंती सोहळ्याला उद्धव ठाकरे, तर दादरमधील शिवाजी पार्कातील सोहळ्याला राज ठाकरे हजेरी लावणार।